एखादा सामान्य व्यक्ती असता तर पोलिसांनी आतापर्यंत त्याला चांगला तुडवला असता आणि त्याच्याकडून त्याचा गुन्हा देखील कबूल करून घेतला असता। पण तोच गुन्हा जर एखाद्या मंत्र्याकडून होत असेल तर पोलीस देखील काहीही करू शकत नाहीत। ज्यावेळेस अशा एखाद्या मंत्र्यावरती कार्यवाही होते, न्यायालय शिक्षा सुनावते, त्यावेळेस त्या मंत्र्याला अटक होत नाही तर त्या मंत्र्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं आणि त्यानंतर तो मंत्रीच गायब होतो। अशा प्रकारचा आरोप ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेला आहे। माणिकराव कोकाटे या मंत्र्यांना ज्यावेळेस शिक्षा होते, न्यायालय त्यांना शिक्षा सुनावतं, त्यावेळेस ते आजारी पडतात आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात आणि तिथून ते चक्क बेपत्ता होतात। हे थेट ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं आहे। आणि जर एखाद्या राज्यामधून एखादा मंत्रीच बेपत्ता होत असेल तर सर्वसामान्य व्यक्तींचं काय, असा देखील प्रश्न त्यांनी या राज्याच्या गृहमंत्र्यांना विचारलेला आहे। माणिकराव कोकाटे हे राज्याचे क्रीडा मंत्री होते आणि त्यांना न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा सुनावली आणि त्यांना तात्काळ अटक होणार होती, एवढ्यात ते आजारी पडले आणि नंतर ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आणि ते गायब झाले। पण हेच जर एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीसोबत झालं असतं तर काय झालं असतं आणि एखाद्या मंत्र्यासोबत, आमदारासोबत, खासदारासोबत जर झालं तर मग आपलं भारताचं संविधान आणि लोकप्रतिनिधी कायदा 1951 नेमकं काय सांगतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। भारतीय संविधानाच्या कलम 361 मध्ये जर राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे 2 व्यक्ती जे आहेत, या 2 व्यक्तींच्या बाबतीमध्ये जर अशा काही प्रकार घडलेला असेल तर अशा व्यक्तीवरती कुठल्याही फौजदारी किंवा दिवाणी गुन्हा दाखल करता येत नाही आणि त्यांच्यावरती कार्यवाही देखील करता येत नाही आणि ते पदावर आहे तोपर्यंत त्यांना अटक देखील करता येत नाही। अर्थातच भारताच्या संविधानाच्या कलम 361 नुसार राष्ट्रपती आणि एखाद्या राज्याचे राज्यपाल या दोघांनाच अशा प्रकारचं प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे। पण हे प्रोटेक्शन मात्र कुठल्याही पंतप्रधानाला, कुठल्याही मुख्यमंत्र्याला किंवा राज्याच्या एखाद्या मंत्र्याला किंवा केंद्रातल्या मंत्र्याला, खासदाराला किंवा आमदाराला अशा प्रकारचं प्रोटेक्शन राज्यघटनेनं दिलेलं नाही। त्याच्यामुळे पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील किंवा खासदार, आमदार असतील किंवा एखादे मंत्रिमंडळातले सदस्य असतील तर यांच्यावरती थेट कार्यवाही होऊ शकते आणि त्यांना अटक देखील केली जाऊ शकते। आतापर्यंत आपल्याला माहीत असेल, हेमंत सोरेन असतील, लालू प्रसाद यादव असतील, अरविंद केजरीवाल असतील, जयललिता असतील, चंद्रबाबू नायडू असतील, अशा अनेक मुख्यमंत्र्यांना आतापर्यंत अटक झालेली आहे। पण लोकप्रतिनिधी कायदा काय सांगतो हे बघणं तितकंच गरजेचं आहे। लोकप्रतिनिधी कायदा 1951-8 मध्ये असं म्हटलेलं आहे की एखाद्या मुख्यमंत्र्याला किंवा एखाद्या मंत्र्याला किंवा आमदाराला किंवा खासदाराला ज्यावेळेस अशा प्रकारची शिक्षा होते, अटक होते, त्यावेळेस त्याला जर 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्याला त्याच्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो आणि त्याला त्याच्या पदावरती राहून काम करता येत नाही। ज्यावेळेस दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांना अटक झाली त्यावेळेस देखील ही चर्चा झाली होती की एखादा मुख्यमंत्री जेलमध्ये राहून त्याचं कामकाज बघू शकतो का, तर 2 वर्षापर्यंत तो त्याच्या जेलमध्ये राहून कामकाज बघू शकतो, पण त्या तांत्रिक अडचणी त्याला फेस कराव्या लागतात। 2 वर्षाच्या पेक्षा जर जास्त शिक्षा झाली तर मग मात्र त्यांना राजीनामा द्यावा लागतो। पण त्याच्या पुढे जाऊन लोकप्रतिनिधी कायदा 1951-8 मध्ये असं म्हटलेलं आहे की त्याला फक्त 2 वर्षापेक्षा शिक्षा झालेली आहे म्हणून त्याला राजीनामा द्यावा लागत नाही, तर त्याला मतदानाचा अधिकार देखील राहत नाही आणि त्याच्या पुढे जाऊन 6 वर्षापर्यंत त्याला कोणत्याही प्रकारची निवडणूक देखील लढवता येऊ शकत नाही। म्हणून 2 वर्षापेक्षा ज्या लोकांना जास्त शिक्षा झालेली आहे त्या लोकांना या सगळ्याच प्रक्रियेपासून दूर राहावं लागतं, असा आपला लोकप्रतिनिधी कायदा 1951 सांगतो। या बाबतीमध्ये कुठलंही प्रोटेक्शन भारताच्या संविधानामध्येही नाही आणि आपला लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये देखील नाही। त्याच्यामुळे हे दोन्ही जे गोष्टी आहेत त्या दोन्ही गोष्टी आपण तपासून बघितल्या पाहिजेत। पण प्रॉब्लेम असा आहे महाराष्ट्रामध्ये सध्या की जे मंत्री ज्यांना शिक्षा झालेली आहे 2 वर्षापेक्षा जास्त, त्यांनी राजीनामा दिला, त्यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे, पण त्यांना अटक होणार होती एवढ्यामध्ये ते गायब असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे आणि त्यांनी थेट गृहमंत्र्यांवरतीच आक्षेप घेतलेला आहे की जर राज्यामध्ये अशा प्रकारच्या एखाद्या मंत्र्यांना बेपत्ता केलं जात असेल, एखादा मंत्री जर गायब होत असेल तर सर्वसामान्य व्यक्तींचं काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। तसं तर महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, हे आपल्याला नव्यानं सांगायची गरज नाही, कारण महाराष्ट्रामधून दरवर्षी जवळपास 20 ते 21 हजार महिला बेपत्ता होत असतात, त्यांचा कुठलाही पत्ता लागत नाही। म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती देखील महाराष्ट्रामधून बेपत्ता होतात, त्यांचा शोध लागत नाही। आता तर थेट मंत्री बेपत्ता झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचा शोध लागेल की नाही हे निश्चित सांगता येत नाही। भारतामधून दरवर्षी किमान 65,000 महिला बेपत्ता होत असतात, मिसिंग केस होत असतात, पण त्यांचा कुठलाही शोध लागत नाही, अशी परिस्थिती भारतामध्ये आहे।
आणि या सगळ्या मिसिंग केसेसमध्ये महाराष्ट्र हा नंबर 1 वरती आहे. मागच्या 4 ते 5 वर्षापासून महाराष्ट्रानं आपलं रेकॉर्ड कायम ठेवलेलं आहे आणि महाराष्ट्र या सगळ्याच प्रक्रियेमध्ये, या केसेसमध्ये नंबर 1 वरती आहे. आता राज्याचे थेट मंत्रीच गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे आणि हे गृह खातं जे आहे, हे गृह खातं थेट मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये असल्यामुळे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी गृह खात्याचं बदनामी होऊ नये याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे असं देखील स्टेटमेंट केलेलं आहे. आपल्याला नेमकं माणिकराव कोकाटे यांच्या या शिक्षेबद्दल, त्यांनी दिलेल्या राजीनाम्याबद्दल आणि त्यांच्या बेपत्ता होण्याबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पण लोकप्रतिनिधी कायदा 1951 एकदा नक्की काढून आपण सगळ्यांनी वाचून बघितला पाहिजे. धन्यवाद.